ख पासूनचे शब्द पाहत होता. ख पासून पहिला आहे खंत. खंत म्हणजे काय? खेद, खिन्नता. खंदा पाणीदार, साहसी, धाडसी, सामर्थ्यवान म्हणजे खंत असते. खग म्हणजे पक्षी, विहंग, द्विज, अंडज. खग म्हणजे काय? पक्षी, विहंग, द्विज, अंडज. हा प्रश्न पेपरला येऊ शकतो. खगोल आकाश, आकाशकटाह, आकाशकटाह, नक्षत्र खचित, अंतरिक्ष म्हणजे काय? खगोल. खच म्हणजे ढीग, भर, थर, रास, गर्दी, दाटी. खर्च व्यय, विनियोग, वेच. खचित निश्चित. खचित म्हणजे काय? निश्चित, खात्रीपूर्वक, खरोखर, नक्की, निसंदेह, जडित. हा पण महत्वाचा शब्द आहे. खचित मध्ये निश्चित असते. खजिना कोश, भांडार, कोशागार, भांडागार, सरकारी जमा, संग्रह, कारंजाचा हौद. खजील लज्जित, ओशाळा, शर्मिंदा. खटका भांडण, बेबनाव, वाद, खडाजंगी, कडी. खट्याळ खट्याळ म्हणजे काय? खट, तुसडा, तिरसट, वाईट आणि खोडकर, हट्टी. खटला म्हणजे काय? भांडण, कज्जा. नंतर खडतर कठीण, त्रासदायक, उग्र. खडतर म्हणजे काय? कठीण, त्रासदायक, उग्र. खडाजंगी बोलाचाली, भांडण, खडाष्टक, शत्रुत्व, दुश्मनी, उभा दावा, हाडवैर. खप्पड सुरकुतलेला, चिमलेला, क्षीण. खबरदारी काळजी, सांभाळ, बंदोबस्त, दक्षता, सावधगिरी. खमंग रुचकर, स्वादिष्ट, चविष्ट, चवदार. खरडपट्टी कान उघडणी, वाकताडण. खरमरीत प्रखर, खणखणीत, स्पष्ट. खरोखर खरे पाहता, वस्तुत, यथार्थ, वास्तविक, निश्चित. खवास सरदार, उमराव, मानकरी म्हणजे काय? खवास. खाचा खांड, कंगोरा, खोबन, खांच. खाचा म्हणजे काय? खांड, कंगोरा, खोबन, खांच. खाट बाज, बाजले, खाटले. खार लवण, मीठ, सैंदैव. खाष्ट द्वाड, दुष्ट, नतद्रष्ट. खट म्हणजे काय? खाष्ट. खिडकी गवाक्ष, वातायन, जाळी, झरोका. हे महत्वाचा शब्द आहे. खिडकी, गवाक्ष, जाळी, झरोका आणि काय? झरोका आणि वातायन म्हणजे काय? खिडकी. खीर पायस, लापशी. खीर म्हणजे काय? पायस, लापशी. खुमारी लज्जत, गोडी, माधुरी. खुलासा विवरण, स्पष्टीकरण, तपशील, उलगड. खुशाल खुशी, सुखरूप, आनंदी, प्रसन्न, कुशल, क्षेम. खुळा मंद, जडबुद्धी, बेअकली, अक्कलशून्य, वेडा, वेडपट, बावळट, वेडसर, अर्धवट, निर्बुद्ध, मूर्ख, बावरा. खून चिन्ह, निशाणी, संकेत. खूनचं हे स्पेलिंग आहे खून. वध, हत्या, ठार मारणे. खेडे ग्राम, गाव. खेद वैषम्य, विषाद. खेप चक्कर, यरजारा, फेरी, वारी, खेपाटा. खेळ क्रीडा, स्पर्धा, डाव, सामना, लीला, नाटक. खेडूत गावकरी, ग्रामस्थ. खोंड तरुण, बैल, घोडा, पाडा. खोसर जीर्ण, फुटका, खोकर. खोसर म्हणजे काय? जीर्ण आहे. खोसर म्हणजे जीर्ण, फुटका, खोकर आहे. खोंड म्हणजे काय? तरुण, बैल, घोडा, पाडा. खेडूत म्हणजे काय? गावकरी, ग्रामस्थ. खोळंबा खोटी, विलंब, उशीर, कालापव्यय. ख्याती प्रसिद्धी, कीर्ती, नावलौकिक. गंगाचं काय अर्थ आहे? गंगा म्हणजे कोण आहे? जान्हवी, भागीरथी, विष्णुपदी, त्रिपथगा. हे कोणाची नाव आहेत? गंगाची आहेत. गंज तांब, गंज, कीट. गचांडी अर्धचंद्र, मानेला धक्का देणं म्हणजेच काय? गचांडी असते. नंतर गच्छंती समाप्ती, नाश, मृत्यू. गजानन शब्द महत्वाचा आहे. गजानन गणेश, गणपती, गणराज, गणनायक, गणाधीश, एकदंत, लंबोदर, विनायक, वक्रतुंड, गजमुख, लंबोदर, गौरीपुत्र, भालचंद्र, हेरंब, विघ्नेश्वर, विघ्नहर, विघ्नराज, शिवसूत, गौरीनंदन आणि बुद्धिदाता. नंतर गंध वास, सुवास, सुदर्प, दर्प, परिमल, दरवळ, तिळक, तिल. परिमल म्हणजेच गंध असतोय. हा पण प्रश्न महत्वाचा आहे, पेपरला आलेला आहे. गट मंडळी, टोळी, जमाव, समुदाय, रास, ढीग. गड किल्ला, दुर्ग, कोट. गडद दाट, भडक, निबिड. दाट, भडक, निबिड म्हणजे काय? गडद. गडप गिळंकृत, अदृश्य, बेपत्ता. गडबड धांदल, धामधूम, हुल्लड, गलबला, तारांबळ. गडणी मैत्रीण, सखी, सोबतीन म्हणजे काय? गडणी म्हणजे कोण आहे? मैत्रीण, सखी, सोबती. नंतर गढूळ रेंदा, गढळ, गलिच्छ, अस्वच्छ. गनिमी गनिम, द्वेष, शत्रुत्व, वैर, क्षोम, दंगा. गद्दा गद्दा म्हणजे काय? गाढव, खरं, गधर्व, खेचर. गबर श्रीमंत, द्रवसंपन्न, धनवान. गरज आवश्यकता, जरुरी, निकड, अडचण. गरम उष्ण, ऊन, कडत, तप्त. गरीब दरिद्री, निष्कांचन, धनीन, निर्धन, कंगाल, विपन्न, रंक, दीनदुबळा, निर्गवी, भोळा. गरळ विष, हलाहल, जहर. गरुड खगेंद्र, वैनतेय, द्विजराज. गर्व अभिमान, ताठा, तवरा, डौल, दिमाख. अहंकार, मान, प्रौढी. गलिच्छ मलिन, मंगळ, घाणेरडा, मळकट. गहन अवघड, किचकट, अगम्य, गूढ, अगाध, दुर्बोध, जटिल. ग्रह
मत आकाश ग्रह कल्पना समजूत. ग्रह म्हणजे काय? मत आकाशातील ग्रह, कल्पना आणि समजूत. गरम उबदार उष्ण तापट. गल्लत अव्यवस्थित खोटे. गर्द दाट दमट निर्भीड. गर्भगळीत घाबरा. गर्भगळीत म्हणजे काय? घाबरा आणि भयभीत. गर्भगळीत घाबरा आणि भयभीत आहे. गलबत नौका जहाज तारू. गवगवा बोभाटा परिस्फोट हाकाटी. गहीवर हुंदका उमाळा. गळू फोड बेंड आवाळू उठाणू कांडूक. गळू म्हणजे काय? फोड. गळू फोड बेंड आवाळू उठाणं खांडूक. खांडूक हा पण महत्त्वाचा शब्द आहे. गाथा कविता आर्या छंद. गार थंड शीत शीतल. गारुड जादू इंद्रजाल कपट डावपेच. गाली प्रदान शिवीगाळ निंदा. गाय गो गव धेनू नंदिनी गोमाता कपिला गोम. गावंडळ खेडवळ अडाणी मूर्ख. गाळण घाबरटपणा त्रेधा. नंतर गाहाळ नष्ट हरवलेला. गाळीव उत्कृष्ट चांगले निवडक. गिड्डा ठेंगणा बुटणा खुजा. गिरी पर्वत डोंगर अचल नग अद्री शैल हा पण महत्त्वाचा शब्द आहे. गिरी म्हणजे कोण आहे? पर्वत डोंगर अचल नग अद्री शैल IMP. नंतर नेक्स्ट गीत गाणेपद. गुच्छ गोंड गोंडा खोस घोस झुबका गेंद जुडी तुरा. गुंग मग्न मशगुल गर्क तल्लीन थक्क स्तंभित. गुद्दा ठोसा बुक्की मुष्टीप्रहार. गुंगी सुस्ती धुंदी झापड. गुचकी उचकी गटांगळी. गुपित गूढ गौप्य गुह्य मर्म वर्म. गुरु शिक्षक आचार्य अध्यापक पंतोजी मास्तर गुरुजी. नंतर गुलामगिरी. गुलामगिरी म्हणजे काय? दास्य परवशता पराधीनता पारतंत्र्य. गुह्य रहस्य गुपित बिंग गुप्त गूढ प्रच्छन्न. गृह घर सदन भवन भुवन निकेत निकेतन आलय निलय गेह. गृहस्थ गृहस्थाश्रयी कुटुंबवत्सल्य. गृहकलह भाऊबंदकी यादवी अंतकलह. गोंडस सुंदर सुरेख गोजिरवाना. गोतावळा गोत्रज सगळे सोयरे भाऊबंद. गौर गोरा शुभ. गोश्वारा सारांश संक्षेप तात्पर्य. ग्रामस्थ गावकरी ग्रामवासी. ग्लानी मूर्छा घेरी. ग्लानी म्हणजे काय? झोपे ना. मूर्छा आणि घेरी. नंतर एक घट. घट म्हणजे घडा गागर. तूट नुकसान घस खोटं. घटचे दोन आहेत, घडा आणि गागर पण म्हणतात त्याला. घटस्फोट लग्न विच्छेद काडीमोड. घनघोर निबिड तुंबळ भयंकर. घनदाट गर्द गहन निबिड. गमेंटखोर आढ्य टेखोर. बढाईखोर गर्विष्ठ अभिमानी अहंकारी चढेल मगरूर. घर गृह निवास सदन घेय. आलय धाम निलय आगार. निकेतन भवन हवेली बंगला वास्तू. घस तूट खोड बूट नुकसान तोटा घाटा. घसारा झीज तूट घट. घाई त्वरा जलदी धांदल तातडी शीघ्रता. घर्म घाम स्वेद. घळ भेग खाचन ओहळ लवण गुवा म्हणजे काय? गळ. घालमेल धांदल दगदग तारांबळ उपद्व्याप गोंधळ घोटाळा. नंतर घायकुतेपणा उतावळेपणा अधीरता. नंतर घाव म्हणजे काय? वध ठार मारणे उच्छेद करणे संहार करणे प्रहार करणे मारा करणे घाव करणे तडाखा देणे. गुमा मुखस्तंभ अबोल मूर्ख दुर्बळ मुखजड दुर्मुख. घोडा हय वारू. हा घोडा शब्द महत्वाचा आहे. घोडा हय वारू अश्व तुरग तुरंगम वाजी. घोर काळजी चिंता फिकीर विवंचना घनदाट निर्भीड तुंबळ. घोष गर्जना गजर. घोंगडी कांबळी घोंगडे. नंतर घ्राणेंद्रिय नाक घ्राण नसिका. नंतर चंगळ म्हणजे काय? वैपुल्य रेलचेल लयलूट समृद्धी चैन मजा. चंचल अस्थिर विचलित लहरी अश्वाश्वत. इंदू म्हणजे काय? इंदू चंद्रमा चांद कलानिधी कलाधर चांदोबा निशानात राकेश विध शशी सुधांशू शशांक सोम निशिकांत रजनीकांत कुमुदनाथ सुधाकर विभाकर. सुधाकर म्हणजेच कोण आहे? चंद्र आहे. चंद्राची नाव आहे ती. चंद्र इंदू चंद्रमा चांद कलानिधी चांदोबा निशानात राकेश विध शशी सुधांशू शशांक सोम निशिकांत रजनीकांत कुमुदनाथ सुधाकर विभाकर. महत्वाचा शब्द आहे कोणता? चंद्र. चंद्राबद्दल पेपरला विचारणार. चंद्राचं काय काय अर्थ? चंद्राचे अर्थ आहेत पहिला महत्वाचा इंदू चंद्रमा चांद कलानिधी. चांदोबा निशानात राकेश विध शशी. शशांक सोम निशिकांत रजनीकांत कुमुद सुधाकर विभाकर. चंद्रिका ज्योत्स्ना चांदणे कौमुदी चंद्रप्रकाश. चकमा काळा तिरळा. चक्रम तर्यवाईक विलक्षण. चक्रवर्ती काय? छत्रपती सम्राट राजाधिराज. चपकल नीट तंतोतंत बरोबर ठाकठीक नेमका साजेसा. चपराक थप्पड चापट. चमत्कारिक विलक्षण अद्भुत अजब आश्चर्यकारक. चर जंगम हलता चलनक्षम. चरण पायपाद. चरितार्थ उपजीविका उदरनिर्वाह योगक्षेम. चर्चा वादविवाद उहापोह
विचार विमर्श, विचारमंथन, बोलणी. नंतर नेक्स्ट आहे चलाक. चलाक म्हणजे काय आहे? चाणाक्ष, धूर्त, चुणचुणीत. चाणाक्ष, धूर्त, चुणचुणीत, तरतरीत, चपळ, चहाडी, लावालावी, चुगली, कुटाळी, टावाळी, चळ, बुद्धिवरंश, खुळ, चांगला, भला, योग्य, छान, सुंदर, सुरेख, उत्तम, उत्कृष्ट, झक्क, फक्कड, चोख, मस्त, चांडाळ, नीच, नतद्रष्ट, अधम, चाकर, नोकर, सेवक, कर्मचारी, दास, पाईक, किंकर, परिचारक, चाचणी, परीक्षा, पारक, तपासणी, गात्री, चारुवर्णा, रूपवती, चालढकल, दिरंगाई, टंगळमंगळ, टाळाटाळ, हैगय, चातुर्य, चतुराई, चतुरता, चाणाक्षपणा, हुशारी, करामत, हुशारी आणि काय आहे? करामत म्हणतो त्यालाच. नंतर आहे चिंता, काळजी, विवंचना, हरहूर, घोर, फिकीर, हे कशाचे? चिंताचे आहेत. नंतर चिंतन, मनन, ध्यास, चिकाटी, नेट, धडाडी, शोषिकपणा, निग्रह, चिकित्सा, रोगपरीक्षा आणि रोगनिदान, सूक्ष्मवेध, वितर्क. वितर्क म्हणजेच काय? चिकित्सा आहे. चिरंजीव म्हणजे काय? चिरायू, दीर्घायुषी, अमर, शाश्वत, चिरंजीवी म्हणजेच काय? मुलगा, सूत, पुत्र. चित्तवेधक, आकर्षक, मनोवेधक, दिलखेचक, हृदयंगम, चिरायू, दीर्घायुषी, चिड, तिटकारा, बिट, चुगली, चहाडी, लावालावी, कळक. नंतर चुरस, स्पर्धा, ईश, चढावड, अहमहिका. चुरस म्हणजे काय? अहमहिका, लक्षात ठेवायचं. स्पर्धा, ईश, चढावड, अहमहिका. चूर्ण, भुकटी, पावडर, चुरा, पुडी, बुकणी, फट्टी, भुका. चूर, मग्न, गुंग, तल्लीन, दंग, चेहरा, चर्या, मृदा, तोंडवळा, रूप, चेपणे, दाबणे, पिकणे, चेतना, जीवनशक्ती, चैतन्य. नंतर चेष्टा, थट्टा मस्करी. चेष्टा म्हणजे काय? थट्टा मस्करी आहे. चोख, शुद्ध, सडेतोड, प्रामाणिक, निष्कलंक. चोर, डाकू, चोरटा, भामटा, दरोडेखोर, ठग, तस्कर, शर्विलक, लुच्चा, उचल्या, खैसे कापू, चौर्य, अपहार. चौफाळा, चौरंग, चौपाळा, चौकट. च्युत, भ्रष्ट झालेला, गळित, पदच्युत. नंतर छंद, ध्यास, नाद, आवड, व्यसन, सोस. छकडा, रकेला, एक्का, रेकडू, पायटांगी. छचोर, धाकटा, हलकट, बदफैली, चैनबाज. छब, आकार, ठेवण, आकृती, घडण, रूप. छात्र, शिष्य, विद्यार्थी. छाप, ठसा, शिक्का, मृदा. छिद्र, भोक, बोळ, छेद, वेज, न्यून, त्रुटी, दोष. नंतर छानचुकी, दिमाख, डामडौल, नवटवेपणा, बेलछबोला, छितू, फजिती, हुर्य, ठेटाळणी. नंतर जंगम, चल, हलणारे. जंतू, कृमी, जंत, जीव, किडा. कृमी, जंत, जीव, किडा. नंतर काय? प्राणी. जगत, विश्व, भूलोक, भुवन, दुनिया, मृत्युलोकी, सृष्टी, पृथ्वी. नंतर जठर, पोट, उदर. जनक, पिता, बाप, वडील. जबर, अतिशय, जंगी, अवाढव्य. जन्म, प्रसव, उत्पत्ती, संभव, पैदास, जनन. जन्माचा पण महत्वाचा आहे. संभव, पैदास, जनन. प्रसव शब्द जन्माचा आहे. प्रसव म्हणजे जन्म असते, लक्षात ठेवायचं. जमा, आय, व्यक्ती, मिळकत. जरा म्हणजे काय? वार्धक्य, वृद्धत्व, म्हातारपण, जर्जर होणं. वयस्क, तिळमाग, किंचित, थोडा, अंमळसा. नंतर नेक्स्ट पॉईंट येतोय. नेक्स्ट आहे जल म्हणजे काय? जल म्हणजे पाणी, उदक, तोय, अंबू, नीर. जल म्हणजे पाणी, उदक, तोय, अंबू, नीर महत्वाचं आहे. जल म्हणजे पाणी, उदक, तोय, अंबू, नीर. जमीन म्हणजे भूमी, भुई, धरती, धरिणी, धरित्री, पृथ्वी, शेत. पृथ्वी आणि शेत. धरित्री पण येते. धरणी, धरित्री, धरती. हा पण पेपरला प्रश्न आहे. नंतर काय? जलाल म्हणजे उग्र, तीव्र, कडक, जालिम, जहाल. जहाज, तारू, गलबत, जलयान. जागृत, सावध, सजग, जागा, जागरूक, सावधान. तत्पर, दक्ष, सचेत, सतर्क, जाग, खबरदार. एक शब्द भक्ती गेला. इथं काय येणार आहे? जागृत येणार आहे. इथं जागृत. इथं जहाज आहे. इथं जलाल आहे. इथं पण हे तत्पर येणार. इथं तत्पर खाली तत्पर. हां. नंतर हे जागा म्हणजे स्थळ, स्थान, ठिकाण, जागृत, सावध. नंतर जाच, गांजणूक, छळणूक, छळवाद. जादू, इंद्रजाल, मंत्रटोना, गुप्तविद्या. जाड्य, जडत्व, सुस्ती, मंदपणा, स्थूलता. जाज्वल्य, प्रखर, तेजस्वी, तेजपुंज, लखलखित, चमकदार, तिखट, जालिम, उग्र. जात म्हणजे काय? वर्ण, वर्ग, समास, तर्रा, प्रकार, दर्जा. जानकी, सीता, मैथिली, भूमिकन्या, वैदेही. जिराईत, कोरडवाहू, बंजर. जीवन, आयुष्य, जीवित, जगणे. जुजवी, हंगामी, तात्पुरता, अस्थायी. जुना, पुराणा, जीर्ण, प्राचीन, पुरातन, पडिक, जुनं. नंतर जेवण, अन्न, ग्रहण, भोजन, आहार. जोडपे, जोडी, दंपती, युगल, दव्य, दुक्कल, युग्म.
ज्येष्ठ वडील थोर मोठा थोरला, ज्वाला ज्योती अग्निशिखा, जिव्हा जीव रसनेंद्रिय रसना, जाहीर प्रसिद्ध प्रकट सर्वश्रुत, जुगुप्सा निंदा निर्वसना किळस, ज्योतिष भविष्य जातक कुंडली, जोम उत्साह आवेश दम ताकद अवसाना जोर बळ, ज्वल्य ज्वल्प द्वेष संताप क्रोध राग. ज्वल्प म्हणजे काय, हा पण शब्द महत्वाचा आहे. ज्वल्प म्हणजे काय, द्वेष संताप क्रोध राग. नंतर आहे झकपक जगमग चकाकी चमक सापसूप लख चकचकीत, झंगट लचांड भानगड झेंगट, झगडा भांडण वाद तंटात कलह संघर्ष, झंझावात वावटळ तुफान वादळ चक्रवात सोसाटा, झटपट झपझप लवकर जलद घाई चपळाई, झडती झाडा धुंडाळा शोध तपासणी, झपाटा सपाटी तडाखा आवेश जोर तडफ वेग, झाड वृक्ष तरु झडप, पादप विटप वनस्पती द्रुम. नंतर झरोका गवाक्ष जाळी, झरोका म्हणजे काय, गवाक्ष जाळी. नंतर झिरझिरीत विरळ पातळ विरविरहित पारदर्शक, झिरझिरीत म्हणजे पारदर्शक, विरळ पातळ विरवडीत. नंतर झिरपणं पाझर गळणे स्त्रवणे. नंतर काय झीज क्षय नाश तुट, क्षय म्हणजेच काय, क्षय नाश तुट म्हणजे झीज. झीट मूर्छा घेरी भोवळ, झुंजार योद्धा रणगाजी रणशूर लढवय्या, झुंड टोळी जमाव समूह समुदाय, झुला झोपाळा हिंदोळा डोला झोका पाळणा, झेंडा निशान ध्वज पताका, झोक डौल एट दिमाख मिजाज, झोप शयन निद्रा निज. नंतर टंगळमंगळ टाळटाळ चालढकल टोलवा टोलव चुकवा चुकव. नंतर टकळी वटवट बडबड कापसाचे सूत काढण्याचे साधन, प्रांत प्रदेश म्हणजे काय, टकळी म्हणजे काय, प्रांत प्रदेश पण येत्या. नंतर टणक कणखर मजबूत कठीण कडक, टर फजिती निंदा मानहानी उपहास. नंतर टर कहाणी कंटाळवाणी त्रासदायक गोष्ट, भाषण बाळखड कथा कटकर त्रुटुर, टवाळकी थट्टा निंदा उपवास कुचेष्टा नक्कल, टारगट टवाळ मावाळी चटोर फजील आणि खुरटा, टाळा कुलुपटाळी टाहून आक्रोश हंबरडा, टिंगल थट्टा मस्करी कुचेष्टा छेड, टिपण टीप खुलासा टिवल्या बावल्या खोड्या उन्हाळ कुचेष्टा थट्टा मस्करी अवाढव्य कुचाळग्या, टाकाऊ निरुपयोगी कुचकामी, टीका आलोचना भाष्य टिप्पणी, टुमदार शोभिवंत रम्य डौलदार मोहक छानदार सुरेख, टोकरा नाव होडी, टोनगा रेडा हेला खुळगा, टोपण झाकण आवरण, टोलेजंग भव्य अजस्त्र विशाल प्रचंड, टोवर खोडसा टारगट कुचेष्टा छानदिष्ट लुच्चा चटोर. नंतर ठक म्हणजे काय, लुच्चा फसव्या, ठक म्हणजे लुच्चा आहे फसव्या आहे, पंचक भोंदू धूर्त धांबिक. ठक म्हणजे ठळक जाड स्पष्ट मोठा निश्चित दृढ खचित निर्विवाद लक्षणीय. नंतर हे ठाऊक ज्ञात परिचित माहित विदित, ठाम पक्का स्थिर दृढ निश्चित अविचल कायम, ठाव तळबुड ठिगळ जोड कट्टा ठीक उचित योग्य यथार्थ, ठेंगणा खुजा टिल्लू वामनमूर्ती गिड्डा, ठेका आवाज ताल मक्ता, ठेव संचय निधी, ठोंब्या अक्षर शत्रू, मठ्ठ मूर्खा अकलशून्य दगडोबा. नंतर डंका म्हणजे काय, नौबत नगारा. नंतर डंगर वृद्ध म्हातारा, डच्चू नकार अर्धचंद्र अकालपट्टी, डळमळीत संदिग्ध अस्थिर निश्चित, डहाळ फांद्या काठ छाट कवळ, डांगोरा दवडी गाजावाला, डाकू चोर दरोडेखोर, डिंक डकवणे खळ, डिंक म्हणजे काय, डकवणं खळ, डोके मस्तक शीर्ष माथा शिर, डोके मस्तक शीर्ष माथा शिर, डोळे नेत्र चक्षु अक्षी नयन लोचन, डौल एट दिमाक रुबाब, डौलदार सुबक गाठदार सुंदर. नंतर निर्बुद्ध ठोंब्या मठ्ठ अक्षरशत्रू अक्कलशून्य, ढग म्हणजे ढगाचा वरती प्रश्न असतो. ढग अभ्र घन मेघ जलद अंबुद पयोदर जलधर पयोद तोयद निरद. हा PYQ आहे, सगळे पाठ करायचे. ढग अभ्र घन मेघ जलद अंबुद पयोदर जलधर पयोद तोयद निरद. डंग म्हणजे काय, व्यसन चाळा अयोग्य नाद, ढाना धिप्पाड दांडगा, ढवळा पांढरा सफेद धवल, ढिला सैल शिथिल भोंगळ सुस्त खिळखिळा मऊ ढगळ, ढीग ढेर ढिगारा रास थप्पी ढिशिग, ढेकुण मत्कुण खटमल किंवा मतकुन. खटमल म्हणजे तेच ढेकुण असतात आणि मतकुन खटमल. डोंग सोंग पाखंडी बतावणी, ढोर गुरे जनावरे. नंतर तंटा म्हणजे काय, तंटा
कलह भांडण बखेडा कज्जा वादावादी काडाष्टक तंतू धागा दोरा तकवा बळ जोर शक्ती उत्साह म्हणजे काय असते तकवा तकलादू बनावट नकली कमकुवत तक्ता नकाशा कोष्टक तख्त सिंहासन आसन गादी तगडा सशक्त बळकट दिप्पाड दाटाकट्टा तटस्थ त्रयस्थ तिराईत निष्पक्षपाती निरपेक्ष समदृष्टी तडफ हुरूप उत्कटता आवेग जोश उत्साह तथ्य सार सत्यता सत्यांश खरेपणा वस्तुस्थिती तड शेवट अखेर तन शरीर देह अंग काया तनु तन म्हणजे काय तन म्हणजे पेपरला आलेला प्रश्न आहे तन शरीर देह अंग काया तनु म्हणजे काय तन पेपरला विचार दिले पण नंतर तप ध्यान मनन वर्षाचा वर्षाचा काळ वर्षाचा काळ म्हणजे काय तप तपास चौकशी शोध तफावत फरक अंतर तमा फिकीर परवा तलाव तडाख कासार सारंग सरोवर तळे जलाशय नंतर तसबीर छबी प्रतिमा चित्र नंतर तरतूद व्यवस्था सिद्धता तर्जुमा पाशांतर अनुवाद तरबेज निष्णात कुशल वाग्बकार पारंगत तरुण युवक जवान युवा तरुणी युवती नय यौवना षोडशा तसदी त्रास तलवार खग कृपान समशेर तृप्ती समाधान संतोष तर्क अनुमान अटकळ अंदाज होरा तळे तडाख सरोवर तलाव कासार पुष्कर तगादा आणि तडाखपण तळेचं तटाक पण म्हणतात तळ्याला तळेला काय म्हणतात तडाख किंवा तटाक पण म्हणतात तटाग म्हणजे काय असते तळ हा पण शब्द महत्त्वाचा आहे पेपरला याच्यावरती प्रश्न असू शकतो तळे म्हणजे तडाख सरोवर तलाव कासार पुष्कर तटाक नंतर तगादा निकडीची मागणी लकडा नेट नंतर ताकीद समज हुकूम जरब ताकद शक्ती बल सामर्थ्य तात्कालिक त्या काळचा त्यावेळेचा तत्क्षणी त्वरित तत्वर तात्पर्य सारांश मध्यदार्थ भावार्थ मतलब हेतू नंतर तानाळू नंतर काय तानाळू तानेला तृषित तुषार्थ नंतर त्वेष स्फुरण आवेश आवेग रागाची उसळी संताप अवसान ताप त्रास वैताग ज्वर तारू नौका नाव जहाज होडी तरणी जलयान तारीफ वाहवा स्तुती प्रशंसा वाखाणणी ताळा मेळ जुळणे सुसंगतपणा जुळतेपणा अविरोध तिटकारा वीट कंटाळा तुसडा तिडा गुंतागुंता आडी गैरसमज तिरस्कार तिटकारा अनादर धिक्कार हेटाळणी अवमान नंतर तीर नदीचा किनारा काठ बाण तीव्र कडक प्रखर तीक्ष्ण जहालत तुकडा खंड काप भाग अक्ष लचका तुच्छ हीन नीच क्षुद्र अधम तिरस्कार्य तुच्छ हीन नीच क्षुद्र अधम तिरस्कार्य नंतर तुडुंब ओतप्रत काठोकाठ भरपूर परिपूर्ण तुंदिल लठ्ठ गलेलठ्ठ लठ्ठ भारती जाड तोटा नुकसान हानी तूट गट घट खोट बुड तोरा दिमाग नखरा गर्व डवल भपका अहंभाव तोंड वदनक आनन मुख चर्या मृदा हे महत्वाचा शब्द आहे तोंड म्हणजेच काय वदन आनंद मुख चर्या मृदा तोतया फसवणूक लबाडी तोष आनंद समाधान प्रसन्नता हर्ष नंतर आहे नेक्स्ट आहे त्रिधा म्हणजे त्रिधा घाई आहे त्रिविष्टप स्वर्ग इंद्रलोक त्रिविष्टप म्हणजे काय स्वर्ग किंवा इंद्र हा पण महत्त्वाचे दोन शब्द आहेत IMP आहेत नेक्स्ट आहे थकवा म्हणजे काय ग्लानी शैथिल्य क्षीण निरुत्साह थट्टा चेष्टा मस्करी उपहास थडी किनारा तीर काठखड थवा समुदाय जमाव समूह थांगपत्ता सुगावा माग ठाव छडा थांगपूस थाट डामडौल शोभा ऐट थाळी ताट परात पात्र थिटा आखूड अरुंद अपुरा थोतांड कुंभाड नाटक पाखंड लबाडी थोरवी मोठेपण महिमा श्रेष्ठता थेट हुबेहूब सरळ तडग थोडे नाममात्र तिळमात्र किंचित कणभर लव मात्र द वर्ण शब्द आहे दंग विस्मित चकित निमग्न चूर गर्क गुंग नंतर दंगल धुमाकूळ दंगा धागडदिंगा धामधूम हुल्लड दंडुकेशाही दडपशाही दांडगाई अरेरावी दंतूर खंडित तुटक दगड धोंडा फत्तर शिला अश्म पाषाण शिळा खडक दगलबाज लुच्चा कपटी फसव्या विश्वासघाती नंतर काय नंतर आहे ददात उणीव कमीपणा कमतरता ददात म्हणजे काय ददात उणीव कमीपणा कमतरता दया कृपा करुणा अनुकंपा मेहरबानी अनुग्रह दल पाकळी सेना विभाग दयाद्र
दयाद्र म्हणजे काय, दयाद्र म्हणजे काय, अत्यंत दयाळू. द्रव्य धनसंपत्ती संपदा दौलत. दरारा धाक भीती जरब दहशत. नंतर दरिद्री कंगाल निर्धन दीन भनंग निष्कांचन गरीब. दर्प उग्रवास गर्व अभिमान अहंकार मान्यता. दलाल अडत्या मध्यस्थ. दहशत भीती धास्ती धाक भय धडकी. दाखला उदाहरण दृष्टांत उपमा नमुना. दागिना आभूषण अलंकार डाग. दाम पैसा मूल्य अर्थ. दार दरवाजा कवाड ताट. दानव असुर दैन्य राक्षस. दात दंत रदन दशन. दात दंत रदन दशन. दाम्पत्य जोडपे पती पत्नी दंपती. दारा पत्नी आर्या बायको कांता जया. ही काय दारू मद्य मदिरा सुरा. दादला नवरापती. दिमाख मगरुरी तोरा डौल गर्व. दिलगिरी दुःख खिन्नता खेद. दिलेर धाडसी शूर धीट. द्विज ब्राह्मण पक्षी दात. द्विज म्हणजे कोणी, ब्राह्मण पक्षी दात. दिन दिवस वासर वार अन्न अह. दीप्ती प्रकाश उजेड तेज कांती. दीर्घजीवी चिरंजीव चिरायू. दिवा दीपक दीप. दीन गरीब दुबळा पामर. दुदुंबी नगारा नौबत. दुदुंबी म्हणजे काय, नगारा नौबत. दुःख शोक खेद पीडा याचना क्लेश. दुर्दशा म्हणजे काय, वाईट स्थिती. दुर्दैवी अभावी दैवहीन दुर्भाग्य कमनश्वी. नंतर दुबळा दुर्बल सामर्थ्यहीन अशक्त. दुर्धर कठीण असाध्य अवघड. दुर्जन दुष्ट नीच असाधू. दुर्भिक्ष कमतरता वानवा वांदे. दुर्मिळ मिळण्यास कठीण क्वचित आढळणारे. नंतर दुर्लक्ष हेळसाळ हयगय निष्काळजीपणा कानाडोळा. दुष्ट अधम नीच खल दुरात्मा बदमाश दुर्जन निर्धर दुराचारी. नंतर दूध दुग्ध क्षीर गोरस पय. दूधखोळा भोळसर मेषपात्र अजान. दूषणार्य निंद्य दोषार्य. दृष्टादृष्ट दृष्टीभेद नजरा नजर. दृष्टांत दाखला उदाहरण. देव परमेश्वर सूर अमर ईश निर्मिक ईश्वर निर्जर. देऊळ मंदिर देवालय रावळ. देवाज्ञा देहावसान दीर्घनिद्रा. मरण मृत्यू चिरमरण चिरनिद्रा. देह तन शरीर तनु काया वपू कुडी. दैव नशिबी प्रारब्ध भाग्य ललाट लेख नियती. दैत्य दानव राक्षस असुर. दैन्य हलाकी गरिबी. द्वैत्य भेदभाव भिन्नता विलक्षणपणा. धंदा व्यापार व्यवसाय उद्योग उदिम. धक्का हिसका हिसडा प्रहार आघात चौथारा कट्टा. धटिंगण उर्मट आडदांग दांडगा धिप्पाट टग्या. धडपड खटाटोप खटपट परिहाय प्रयत्न. धन द्रव पैसा संपत्ती दौलत अर्थ. ध्वनी मालक स्वामी यजमान. धनिक श्रीमंती सावकार. धनुष्य धनु चाप कोंदड कारमुक कमठा. धनुष्य धनु चाप कोंदड कामूर्क कमठा. महत्वाचा शब्द आहे कावर्क कमठा. धवल पांढरे शुभ्र श्वेत डवळा. धन्य कृतार्थ कृतकृत्य भाग्यवान. धाक भय दास्ती दहशत जरब वचक दरारा. नंतर धागा दोरा सूत सूत्र. धाम धाम म्हणजे काय, घर स्थान ठिकाण. धाडस धैर्य साहस हिंमत निर्भयता धिटपणा छाती. धिक्कार निंदा निषेध. धी म्हणजे बुद्धी. धी म्हणजे काय असतं, बुद्धी असतं. नंतर धुंदी कैफ नशा अंमल उन्माद गर्व ताठा. धूळ धुरळा माती चूर्ण रजकन. धूर्त लुच्चा लबाड भांडखोर काव्यबाज. धैर्य हिंमत धीटपणा धाडसी वृत्ती निर्भय बेडर धीट. नंतर ध्वज निशान पताका झेंडा. ध्वनी आवाज नाद. ध्वनीत स्पष्टपणे सुचित गर्भित. नंतर नकली कृत्रिम खोटा बनावट. नकाशा चित्र सप्रमाण रेषाकृती आराखडा. नगारा नौबत डंका दुदुंबी. नजरबंद जादूगिरी हातचलाकी. नजराना देणगी अहेर उपहार. नमन नमस्ते प्रणिपात दंडवत प्रणाम वंदन नमस्कार कुर्निसात अभिवादन. नंतर नदी सरिता तटिनी तरंगिनी नद निर्झरणी आपगा जलवाहिनी तारिणी. नंतर नर पुरुष मनुष्य मर्द. नवरा पती कांत भरता धव भ्रतार वल्लभ धनी मालक. नंतर नृत्य नाच. नवीन नूतन नवे अभिनव. नश्वर क्षणभंगूर क्षयी शाश्वत नाशवंत अशाश्वत नाशवंत. नक्षत्र तारा तारका. नक्षत्र म्हणजे काय, तारा तारका. नाक घाणेंद्रिय नासिका. नाग सर्प साप भुजंग तक्षक उरग पन्नग अही फणी व्याल विषधर. सापावरती पण येऊ शकतो. नाग म्हणजे काय, सर्प साप भुजंग तक्षक उरग उन्नग
पन्नग अहि फणी व्याल विषधर नाजूक कोमल सुकुमार मृदू अलवार नाते रक्तसंबंधी आप्तपणा महत्त्वाचा शब्द आहे आत्मीय नाडणूक छळ गांजवणूक लुबाडणूक ठकवणूक नाद आवाज छंद ध्वनी निनाद नापास अनुत्तीर्ण यशस्वी नामी सुंदर वाखाणण्याजोगी नंतर उत्कृष्ट उमदा सरस नामुष्की बेअब्रू अपकीर्ती नाचक्की बदनामी नायनाट सत्यानाश निष्पात विध्वंस निर्दालन विनाश नाव होडी नौका तर धाम अभिधान उपाधी निकर साठा संग्रह ढीग निकड लकडा तगादा गरजा आवश्यकता निकष कसोटी परीक्षा निकोप आरोग्यपूर्ण निरामय निरोगी रोगरहित निखालस स्पष्ट सापर निजधाम स्वर्ग निर्जन ओसाड निर्जर झळा निगा काळजी निगराणी जोपासना निपुण निष्णात कुशल प्रवीण तरबेज ह्याच्यावरती पण प्रश्न आहे PYQ मध्ये निपुण म्हणजे काय निष्णात पारंगत नंतर कुशल प्रवीण तरबेज कसबी हे शब्द कोणाचे आहेत निपुणचे समानार्थी शब्द आहेत निमंत्रण आमंत्रण बोलावणे आवतन पाचारण नंतर नेक्स्ट निर्भीड दाट गडद गणदाट निर्धन निधन मृत्यू अंत मरण चिरशांती चिर निद्रा नंतर निधन मृत्यू अंत अंतमरण चिरशांती चिरनिद्रा नित्य नेहमी सतत सदोतीत सदैवच रोज निरभ्र ढग नसलेलं स्वच्छ निश्चय निर्धार निग्रह दृढ संकल्प निवाडा न्याय निर्णय निद्रा निज झोप निमित्त हेतू कारण प्रयोजन मतलब उद्देश निरंकुश उशृंखल स्वेच्छाचारी स्वैरा स्वच्छंद बेलगाम नंतर निरर्थक निष्फळ व्यर्थ अर्थशून्य उगीच निष्कारण विनाकारण निष्ठा श्रद्धा आस्था अनन्यभाव भक्ती निरव निशब्द निशांत निशब्द शांत म्हणजे काय निरव नुकसान हानी तोटा तुट नुपूर तोरड्या पैंजण वाळे नुपूर म्हणजे काय तोरड्या पैंजण वाळे महत्त्वाचा शब्द आहे तोरड्या पैंजण वाळे म्हणजे काय नुपूर नेता अग्रणी पुढारी मोरक्या नायक नैतिक विहित नीतीनुसार नैसर्गिक स्वाभाविक सहज मूल्य प्राकृतिक नोकर सेवक चाकर कर्मचारी दास अनुगामी आश्रित अनुचर किंकर नौबत अडचण संकट चौघड हे झाले शब्द